आज सहकार भारतीने सहकार कायद्यासंदर्भात बोलण्यासाठी मला संधी दिली। सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून या संधीच्या माध्यमातून आपल्याजवळ संपर्क करण्याचा मी प्रयत्न करतोय। महाराष्ट्र सहकार कायदा 1960 असं कायद्याचं नाव आहे। 100 वर्षापूर्वीचा हा कायदा आहे, पण 100 वर्षामध्ये अनेक वेळेला या कायद्यामध्ये बदल केले गेले। या बदलाच्या माध्यमातून हा कायदा अधिक प्रभावी झाला। सहकारी संस्थांना आपल्या प्रावधानांच्या माध्यमातून दिशा देणारा, नियंत्रण ठेवणारा, कार्यपद्धती सुचवणारा अशा पद्धतीचा हा कायदा सर्व सहकारी संस्था ज्या महाराष्ट्रात नोंदणीकृत झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र हे ज्यांचं कार्यक्षेत्र आहे अशा संस्थांवर या कायद्याचा अंमल चालतो। अनेक प्रकारच्या सहकारी संस्था या सहकार कायद्याच्या प्रावधानांच्या माध्यमातून आपण नोंदणीकृत करू शकतो आणि त्या सर्व संस्था या कायद्याच्या परिघामध्ये येतात। मुळातच सहकार हा विषय राज्य सरकारच्या सूचीमधला विषय आहे, त्यामुळे सहकाराबद्दल प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याचा स्वतंत्र असा कायदा आहे। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये 97वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये अंतर्भूत झाला आणि त्यामुळे 97वी घटना दुरुस्ती सहकार क्षेत्रामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर चर्चेला आली। 97व्या घटना दुरुस्तीचा संदर्भ हा सातत्याने दिला जातो, मात्र घटना दुरुस्ती झाली ती थेट पद्धतीने राज्यावर प्रभाव टाकत नाही, सहकारी संस्थांवर। घटना दुरुस्तीच्या प्रावधानांच्या बरहुकूम ताळमेळ ठेवत महाराष्ट्रातल्या सहकार कायद्याला आपल्या प्रारूपामध्ये बदल करावा लागला, विधिमंडळाला नवीन कायदा संमत करावा लागला आणि त्या माध्यमातून 97व्या घटना दुरुस्तीला प्रभाव देण्यात आला। म्हणजे घटना दुरुस्तीमधील प्रावधानं ही सहकारी संस्थांना लागू होण्यासाठी त्या राज्य सरकारनी आपापल्या सहकार कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करून घेतले आणि त्या माध्यमातून घटना दुरुस्तीला अपेक्षित असलेलं काम, अपेक्षित असलेली पॉलिसी ही सहकारी संस्थांनी राबवावी किंवा त्या पद्धतीचा अंमल सहकार कायद्याच्या माध्यमातून देण्यात यावा अशा पद्धतीने ही रचना होती। 97व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा प्रावधान अस्तित्वात आलं ते म्हणजे सहकाराला स्वायत्तता मिळाली। सहकार हा स्वायत्त झाला अशा प्रकारचं प्रावधान हे 97व्या घटना दुरुस्तीमध्ये आलं। तसंच लोकशाही पद्धतीचा अवलंब पूर्णांशाने सहकारी संस्थांच्या संचालनात करावा असंही प्रावधान त्यामध्ये करण्यात आलं आणि त्या प्रावधानाला अधिक बळकटी देण्यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका या स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून होतील असं घोषित करण्यात आलं। त्याप्रमाणेच महाराष्ट्रामध्येही सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आता स्वतंत्र प्राधिकरण अस्तित्वात आलं। त्याचबरोबर संचालक मंडळाच्या संख्येबाबतही प्रावधान घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलं। वेगवेगळे रिझर्वेशन्स जी संचालक मंडळामध्ये ठेवली जातात त्या संदर्भातही स्पष्ट प्रावधान करण्यात आलं। क्रिएटिव्ह मेंबर म्हणजे क्रियावान सभासद ही नवीन कन्सेप्ट आली। अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या रचना अस्तित्वात आल्या त्या प्रभावात आणण्यासाठी महाराष्ट्र सहकार कायद्यामध्येही बदल केला गेला आणि हा बदल केल्यानंतर आता अस्तित्वात असलेला कायदा आपणा सर्वांवर बंधनकारक आहे किंवा त्या कायद्याच्या माध्यमातून सहकारी जगत, सहकारी संस्था या मार्गक्रमण करत आहेत असं म्हटलं
तर वावगं ठरणार नाही. यानंतर पतसंस्था चळवळ जी महाराष्ट्रातली मोठी सहकारी चळवळ आहे, त्या सहकारी चळवळीला वेगळ्या प्रकरणामध्ये गुंफण्यात आलं. 11A1 11(1)A अशा प्रकारचं एक नवीन प्रकरण ज्याच्यामध्ये 144(4)अ पासून ते नवीन सेक्शन आले, नवीन नियामक मंडळाची रचना आली. अशा पद्धतीची एक वेगळं प्रकरण हे पतसंस्थांसाठी निर्माण करण्यात आलं. सहकार कायद्यातल्या अन्य तरतुदी, अन्य प्रावधानं ही पतसंस्थांनाही ऍप्लिकेबल होती, पण तरीही पतसंस्थांना नियंत्रित करण्यासाठी एक स्वतंत्र प्रकरण हे कायद्यामध्ये अस्तित्वात आलं आणि त्या माध्यमातून नवीन नियामक मंडळही अस्तित्वात आलं. त्यामुळे हा कायदा हा सातत्याने बदलत जाणारा कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून सहकाराला अधिक प्रवाही करणं यासाठी आवश्यक त्या तरतुदी वेळोवेळी केल्या जातात. विधिमंडळ या कायद्याला मंजुरी देत असतं. अन्य कायदे ज्या पद्धतीने अस्तित्वात येतात त्याच पद्धतीने सहकार कायदाही विधिमंडळाच्या माध्यमातून अस्तित्वात येतो. या कायद्याची जी कलमं आहेत त्या कलमांचा तपशीलवार अभ्यास केला तर सहकाराच्या मूळ तत्वांना अधीन राहून सहकारी संस्थांनी कशा पद्धतीने मार्गक्रमण करावं, कशा पद्धतीने आपला व्यवसाय व्यापार करावा, कशी कार्यपद्धती अडॉप्ट करावी या संदर्भात प्रत्येक गोष्टीला स्पर्श करेल अशा प्रकारची प्रावधानं सहकार कायद्यामध्ये आहेत. मात्र एका व्याख्यानामध्ये ही सर्व प्रावधानं त्यावर भाष्य करणं हे अशक्य आहे. त्यामुळे सहकार कायद्यातील महत्त्वाची प्रावधानं या संदर्भात काही चर्चा आपण या संवादाच्या माध्यमातून करूया. सुरुवातीला सहकार कायद्यामधलं कलम 2 आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. त्या डेफिनेशन या अनेक संकल्पना ज्या कायद्यामध्ये पुढे आहेत किंवा सहकारी संस्थांच्या दररोजच्या व्यवहारामध्ये आपण ज्या संकल्पना वापरतो त्या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट व्हावा यासाठी कायद्यामधील दुसऱ्या कलमामध्ये अनेक व्याख्या ज्या दिलेल्या आहेत आणि या व्याख्यांचा अभ्यास किंवा या व्याख्यांचं अवलोकन केलं तर संपूर्ण सहकार कायदा हा समजायला अधिक सुलभ जातो. की यामध्ये बायलॉज म्हणजे काय हे सांगितलेलं आहे, ऑफिसर्सची व्याख्या केलेली आहे, अकाउंटिंग इयरच्या संदर्भात डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. अशा ज्या गोष्टी सहकारी संस्थांचं संचालन करताना लागतात, ज्या संकल्पना वारंवार आपण वापरतो त्या संकल्पनांचा उहापोह करण्यासाठी, त्याला स्पष्टता देण्यासाठी सेक्शन 2 हा सहकार कायद्यामध्ये आहे. या सेक्शन 2 मधल्या डेफिनेशन, त्या व्याख्या, या कायद्याचा एकंदर स्वरूप हे समजून घेण्यासाठी वेळोवेळी याचा संदर्भ घ्यावा लागतो. 21-22 प्रकारच्या व्याख्या आहेत. पण त्याच्यामध्ये बँक म्हणजे काय, सहकारी संस्थांचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते आहेत, संचालक मंडळ म्हणजे काय, अॅन्युअल जनरल मीटिंग म्हणजे काय, या संदर्भात उहापोह या डेफिनेशन मध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर महत्वाचा कलम आहे कलम 4 की ज्या माध्यमातून सहकारी संस्था या नोंदणीकृत केल्या जातात. सहकारी संस्था नोंदणीकृत करायची असेल तर मिनिमम 10 सभासदांची आवश्यकता असते. मिनिममचे 10 सभासद असल्यानंतरच सहकारी संस्था स्थापन करता येते. हाऊसिंग सोसायट्यांच्या बाबत सरकारने वेळोवेळी वेगवेगळे निकष ठरवून दिलेले आहेत. 7 लोकांची संस्था सुद्धा स्थापन करता येते, 5 लोकांची सहकारी संस्था स्थापन करता येते. अशा प्रकारची काही प्रावधानं ही नव्याने अंतर्भूत केलेली आहेत. मात्र त्याला अनेक अटी आणि शर्ती या लागू आहेत. जर आपल्याला एखादं संघीय संस्था स्थापन करायची असेल तर फेडरल बॉडी स्थापन करायची असेल, किमान 5 सहकारी संस्थांना त्यामध्ये सभासद असावं लागतं. म्हणजे 5 सहकारी संस्था एकत्र आल्याशिवाय संघीय संस्था निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला सहकारी संस्था स्थापन करावयाची असेल तर त्याच्यासाठी मिनिममचे 10 सभासद मूळ सभासद करून घेणं गरजेचं असतं. 10 लोक एकत्र येऊनच नंतर सहकारी संस्था स्थापन करता येऊ शकते. त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला सहकारी संस्था स्थापन करायच्या आहेत
त्यावेळेला किमान 10 सभासद आपल्याला एकत्र करावे लागतील. एक निश्चित उद्दिष्ट आपल्याला निवडावं लागेल. ते उद्दिष्ट मॉनिटरी फिजिबिलिटी पाहून निवडावं लागेल आणि त्या माध्यमातून अशा प्रकारे सहकारी संस्था नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन आपल्याला नोंदणीकृत करता येते. ही नोंदणीकृत करण्यासाठी काय कार्यपद्धती असावी या संदर्भातही सहकार कायद्यामध्ये त्याच्या रूल्समध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्यानंतर आपण थेट कलम 22 वर जाऊ. हे कलम सभासदत्वासाठीच आहे. सहकारी संस्थांचं सभासद कोण होऊ शकतं या संदर्भात उहापोह या कलमामध्ये आहे. कलम 22 प्रमाणे जी व्यक्ती कराराच्या कायद्याप्रमाणे करार करण्यास इलिजिबल आहे अशी कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थांचं सभासद प्राप्त करू शकते. त्याचबरोबर स्टेट म्हणजे राज्य सरकार, केंद्र सरकार हेही सहकारी संस्थांचं सभासदत्व प्राप्त करू शकतं. पब्लिक ट्रस्ट हा सुद्धा सहकारी संस्थांचं सभासदत्व प्राप्त करू शकतो. त्याचबरोबर जे पब्लिक ट्रस्ट आहेत त्या पब्लिक ट्रस्टना सहकारी संस्थांच्या सभासदत्वासाठी अर्ज करून त्या अर्जांना मंजुरी देण्याचं प्रावधान सहकार कायद्याने केलेलं आहे. ज्या ऑटोनॉमस बॉडी आहेत त्या ऑटोनॉमस बॉडी सुद्धा सहकारी संस्थांचं सभासदत्व प्राप्त करू शकतात. त्याचबरोबर कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या अनेक फर्म असतील, कंपन्या असतील, या सुद्धा सहकारी संस्थांचं सभासदत्व प्राप्त करून घेऊ शकतात. त्यामुळे सहकाराची जी व्याप्ती आहे ती फार मोठी केलेली आहे. सहकारामध्ये अनेक वर्ग हे सभासद होऊन सहकारी संस्थांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ शकतात हे या कलमावरून स्पष्ट होतं. त्याच्यानंतर कलम 23 आहे. ते खुलं सभासदत्वाचं कलम आहे. कोणालाही सभासदत्व विनाकारण नाकारता येत नाही. सहकारामध्ये खुल्या सभासदत्वाची कन्सेप्ट ही अडॉप्ट केलेली आहे आणि खुल्या सभासदत्वाच्या प्रिन्सिपलला बाधा येईल असं कोणतंही कृत्य सहकारी संस्थांना करता येत नाही. एखाद्या सभासदाने संस्थेकडे अर्ज केला आणि त्या संस्थेने त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही, तो अर्ज ऍक्सेप्ट केला नाही, तर अशा वेळेला तो सभासद नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन तो सभासदत्वाचा अर्ज सभासद प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली भागाची रक्कम, प्रवेश फीची रक्कम ही त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे भरू शकतो. आणि अशा पद्धतीने नोंदणी अधिकाऱ्याकडे असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर नोंदणी अधिकारी तात्काळ हा अर्ज आणि भागाची आणि प्रवेशाची रक्कम त्या संस्थेकडे देते आणि त्या संस्थेला या संदर्भात तातडीने निर्णय करावा लागतो. 2 महिन्याच्या आत जर संस्थेने सभासदत्व स्वीकारणं किंवा नाकारणं या संदर्भात काही कळवलं नाही तर डीम्ड मेंबरशिप प्राप्त होते. अशा पद्धतीने प्रामुख्याने कोणत्याही सभासदाला सहकारी संस्थांनी प्रत्यवाय करू नये, सभासद देण्यासाठी अडचण निर्माण करू नये म्हणून अशा प्रकारची प्रावधानं केलेली आहेत. मग जर सभासदत्वाचा अर्ज जरी स्वीकारला नाही तरी सुद्धा ती व्यक्ती आपला अर्ज घेऊन नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन या संदर्भात सभासदत्वाबाबत कार्यवाही करू शकते. आता एखादी संस्था अर्ज स्वीकारते, तो अर्ज नाकारला जातो, फेटाळला जातो. अशा वेळेलाही अशा फेटाळल्या गेलेल्या अर्जावर अपील करण्याची तरतूद त्या सभासदाला प्राप्त होते. त्यामुळे खुलं सभासदत्व या तत्वाला अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक ती प्रावधानं या सहकार कायद्यामध्ये वेळोवेळी केलेली आहेत. त्यानंतर आपण नव्या कॉन्सेप्टकडे जाऊ की ज्यामध्ये सक्रिय सभासद एक नवीन कन्सेप्ट आली. 26(2) या कलमांमध्ये त्याचा अंतर्भाव आढळतो. सुरुवातीला केवळ सभासद आणि नाममात्र सभासद असे 2 प्रकार होते. असोसिएट मेंबर हा एक प्रकार होता. पण प्रामुख्याने नियमित सभासद आणि नाममात्र सभासद असे 2 वर्ग हे प्रचलित होते. नियमित सभासदाला भाग धारण करण्याचा अधिकार होता. संस्थेच्या कामकाजामध्ये मतदान करण्याचा अधिकार होता. संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवण्यासाठीचा अधिकार होता. असे अधिकार सभासदाला प्राप्त होत होते जे सभासद नियमित सभासद होते. त्यानंतर नाममात्र सभासद 24 कलमाप्रमाणे त्याचा
डेफिनेशन आणि त्याची कार्यपद्धती दिलेली आहे. तर नाममात्र सभासद म्हणजे असा सभासद की जो संस्थेचे भाग धारण करत नाही, तर त्याला संस्थेच्या मतदानाचा अधिकार असत नाही. संस्थेच्या पोटनियमाने ठरवून दिलेले अन्य अधिकार हा नाममात्र सभासद वापरू शकतो किंवा अनुभवू शकतो. मात्र त्याला भाग धारण करण्याचा, अगर संस्थेच्या प्रक्रियेमध्ये मतदान करण्याचा कोणताही अधिकार हा नाममात्र सभासदाला प्राप्त नाही. नाममात्र सभासद हे ऑटोमॅटिकली रद्द होऊ शकतं. एखाद्या व्यवहारापुरतच ते सभासदत्व मर्यादित असू शकतं, मर्यादित असतं आणि तो व्यवहार संपला की त्यानंतर ऑटोमॅटिकली ते सभासदत्व रद्द होऊ शकतं. त्यामुळे नाममात्र सभासद ही एक सोय केलेली आहे आणि त्या माध्यमातून कलम 91 की ज्यामध्ये एखादा वाद निर्माण झाला तर सहकार न्यायालयाच्या संदर्भातली तरतूद आहे. तर सहकार न्यायालयात सहकारी संस्थांच्या एकंदर व्यवहारामधला वाद निर्माण झाला तर असा वाद सहकार न्यायालयामार्फत संपायचा असेल तर ती व्यक्ती त्या संस्थेची सभासद असावी लागते. मग ही सभासद, ही नियमित सभासद किंवा नाममात्र सभासद या दोन्हीपैकी कोणीही माणूस या संदर्भातला वाद सहकार न्यायालयात नेऊ शकतो किंवा सहकार न्यायालयात अशा सभासदांविरुद्ध वाद सहकारी संस्था नेऊ शकतात. त्यामुळे नाममात्र सभासदाची कन्सेप्ट ही या दृष्टीने महत्वाची आहे की नाममात्र सभासदाच्या संदर्भात काही वाद निर्माण झाला किंवा नाममात्र सभासदाला काही वाद निर्माण करायचा असेल तर तो वाद सहकार न्यायालयाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो. मात्र या नाममात्र सभासदाची कन्सेप्ट नवीन सुधारणांनंतर काहीशी निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला गेला, पण नाममात्र सभासदाची पूर्णपणे उच्चाटन हे सहकार क्षेत्रातून होऊ शकत नाही. नाममात्र सभासदाची कन्सेप्ट ही महत्वाची आहे. नाममात्र सभासदांना कोणते अधिकार असावेत या संदर्भात प्रत्येक संस्थेच्या पोटनियमामध्ये स्वतंत्र तरतुदी केलेल्या असतात. मात्र त्या तरतुदी काहीही असल्या तरी कायद्याप्रमाणे नाममात्र सभासदाला मतदान करण्याचा किंवा भाग धारण करण्याचा कोणताही अधिकार नाही. याच माध्यमातून 26(2) कलमावर आपण येऊ. 26(2) कलमामध्ये क्रिएटिव्ह मेंबर म्हणजे सक्रिय सभासद ही कन्सेप्ट विस्तृत केलेली आहे. जो सभासद 5 वर्षामध्ये किमान एक सर्वसाधारण सभा उपस्थित राहील, हा क्रायटेरिया पूर्ण करेल, तो सभासद सक्रिय सभासद व्हायला पात्र होतो. जो सभासद 5 वर्षामध्ये एक वेळा तरी किमान सर्वसाधारण सभेला उपस्थित राहील, तो सभासद सक्रिय होण्यासाठी पात्र होतो. अशी कन्सेप्ट कायदा दुरुस्तीनंतर 2013 नंतर अंमलात आली. त्याचप्रमाणे जर एखाद्या सभासदाला सक्रिय व्हायचं असेल तर त्याने संस्थेच्या व्यवहारांमध्ये भाग घेणं आवश्यक आहे. मग हा भाग कशा पद्धतीचा असेल? मग कदाचित ती संस्था कर्ज देणारी असेल, ठेव घेणारी असेल, अशा संस्थांमध्ये मिनिममच्या कर्ज त्याने किमान एक वेळा तरी घेतलेलं असलं पाहिजे किंवा मिनिममची ठेव किंवा मिनिममच्या सेव्हिंग खात्यामधला ट्रान्झॅक्शन त्याने केलेला असला पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक संस्थेच्या कार्यपद्धतीनुसार एक मिनिमम लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन ही ठरवून दिली गेली. पोट नियमामध्ये त्याचा अंतर्भाव केला गेला आणि त्या सेवा संस्थेकडून प्राप्त करून घेणारा सभासद हा सक्रिय व्हायला पात्र झाला. म्हणजे ह्या दोन ज्या अटी आहेत की 5 वर्षामध्ये किमान एक वेळा त्याने सर्वसाधारण सभेला उपस्थिती दिली पाहिजे, ही एक अट झाली आणि ही अट अत्यंत महत्वाची आहे. ही अट डायल्यूट करता येत नाही. अशा पद्धतीची तरतूद सुरुवातीला होती. त्यानंतर त्याने मिनिमम लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन संस्थेबरोबर केलेले असले पाहिजेत. या दोन अटी जो पूर्ण करेल तो सभासद क्रियावान सभासद म्हणून नोंद होतो. क्रियावान सभासद म्हणून नोंद झाल्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे आता मतदानाचा अधिकार हा सक्रिय सभासदापुरताच मर्यादित आहे. जे सभासद सक्रिय आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे. जर सक्रिय व्हायचं असेल तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये किमान 5 वर्षातून एक वेळा आपली उपस्थिती दाखवली पाहिजे आणि संस्थेने ठरवलेले मिनिमम लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन हे त्या सभासदाने पूर्ण केले पाहिजेत.
अशा गोष्टी पूर्ण करणारा सभासद हा सक्रिय सभासद म्हणून गणला जातो. आता लक्षात असं आलं की ही उपस्थिती हा काही ठिकाणी अडचणीचा मुद्दा ठरायला लागला. मग त्या वार्षिक सर्वसाधारण सभांचे मंडप केवढे असावेत, त्यांची व्यवस्था केवढी असावी, अशा सगळ्या माध्यमातून नवीन नवीन प्रश्न निर्माण झाले. हाऊसिंग सोसायट्यांचे सभासद सातत्याने उपस्थित राहतातच असं नाही. अशा माध्यम हे प्रश्न लक्षात आल्यानंतर कायद्यामध्ये नवीन तरतूद करण्यात आली. ही जी काही 5 वर्षातनं एकदा उपस्थित राहण्याची अट आहे त्या अटीला गोबाय देत वार्षिक सर्वसाधारण सभेने जर सभासदांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती ही क्षमापित केली असेल तर ही जी अट आहे 5 वर्षातून एक वेळा उपस्थित राहण्याबाबतची ती डायल्यूट होते. म्हणजे एकदा जर वार्षिक सर्वसाधारण सभेने मी उपस्थित राहिलो नाही किंवा मी अर्ज केला आणि वार्षिक सर्वसाधारण सभेने निर्णय केला की पटवर्धनचा अर्ज आलेला आहे, त्यांनी सभेला उपस्थित नाही राहिलं तरी चालू शकेल, त्यांची अनुपस्थिती काय गैरहजेरी ही संस्था क्षमापित करत आहे, अशा पद्धतीचा जर ठराव झाला तर मला 5 वर्षात एकदा संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहण्याची जी अट आहे की ज्यामुळे मला सक्रिय क्रियावान सभासदत्व प्राप्त होणार आहे, ते क्रियावान सभासदत्व मी अशा पद्धतीचा ठराव जर संस्थेने केला तर मला प्राप्त करून घेता येतं. मग मात्र मला फक्त मिनिमम लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन संस्थेबरोबर करावे लागतात. त्यामुळे ही एक नवीन अट आली, सक्रिय सभासदत्व ही नवीन अट आली. 5 वर्षामध्ये सर्वसामान्य सभासदांनी सक्रिय सभासद होणं हे अनिवार्य केलेलं आहे. 5 वर्षानंतर अशा पद्धतीने सर्वसामान्य सभासद जर सक्रिय कॅटेगरीमध्ये गेले नाहीत तर त्यांना काढून टाकण्याची तरतूद या कलमाने केलेली आहे. याचबरोबर 26(2) सेक्शन पुढे जाऊन सांगतो की ज्या वेळेला माझं वर्गीकरण हे सक्रिय सभासद म्हणून होतं त्यावेळेला मला स्वतंत्र अधिकार प्राप्त होतात. पण ज्या वेळेला माझं वर्गीकरण अक्रियावान सभासद म्हणून केलं जातं त्यावेळेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये माझं वर्गीकरण अक्रियावान सभासद म्हणून केल्या गेल्यानंतर 1 महिन्याच्या आत म्हणजे 30 एप्रिल पर्यंत अशा वर्गीकरण केलेल्या सभासदाला व्यक्तिगत स्वरूपात विहित नमुन्यामध्ये आपली गणना ही अक्रियावान सभासद या कॅटेगरीमध्ये करण्यात आलेली आहे असं कळवणं हे बंधनकारक असतं. आणि हे कळवल्यानंतर तो सभासद अक्रियावान या वर्गवारीमध्ये येतो. त्यामुळे यावर्षी फार मोठी अडचण ही सर्व संस्थांच्या समोर निर्माण झाली आहे. कारण 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचा कालखंड होता, कोणत्याही पद्धतीची मीटिंग झालेली नव्हती, पोस्ट सेवा बंद होत्या, कुरिअर सेवा बंद होत्या. अशामुळे आता शासनाला या संदर्भात कॉग्निजन्स घेऊन नवीन निर्णय करावा लागेल, नवीन मुदत द्यावी लागेल. त्यावेळेला अक्रियावान सभासद ही कन्सेप्ट या वर्षीसाठी कार्यान्वित करणं हे सोपं जाईल. अन्यथा अनेक तांत्रिक मुद्दे भविष्यामध्ये निर्माण होतील. एकदा माझी वर्गवारी ही अक्रियावान सभासद या संज्ञेमध्ये झाली की माझी संधी गेली असं नाही, परत मी सक्रिय सभासदाच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो. त्यासाठी मला आवश्यक ती 5 वर्षामध्ये एकदा मीटिंग अटेंड करणं किंवा तसंच मिनिमम लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन हे संस्थेबरोबर करणं हे बंधनकारक असतं. या 2 गोष्टी पूर्ण केल्यानंतर अक्रियावान सभासद परत क्रियावान कॅटेगरीमध्ये येऊ शकतो. अक्रियावान वर्गवारी झाल्यानंतर मला जर ती मान्य नसेल तर त्या संदर्भात नोंदणी अधिकाऱ्याकडे मी आवश्यक ते अपील करू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला ज्या गोष्टीचा अन्याय झालाय असं वाटतं त्या गोष्टी संदर्भात न्याय मिळवण्याची तरतूद या कलमामध्ये स्पेसिफिक केलेली आहे. त्यामुळे सक्रिय सभासद ही एक नवीन संकल्पना सहकार कायद्यामध्ये आली. सक्रिय सभासदाच्या माध्यमातून जे सभासद किमान एक सभा 5 वर्षामधून एकदा अटेंड करतात आणि जे मिनिमम लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन संस्थेबरोबर पूर्ण करतात त्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. संचालक मंडळात उभा राहण्याचा अधिकार केवळ त्यांच्यापुरताच मर्यादित आहे. अन्य सर्वसाधारण सभासदांना हे अधिकार प्राप्त होणारे नाहीत. हे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी 5 वर्षामध्ये त्यांनी सक्रिय सभासद या
वर्गामध्ये आपल्याला अंतर्भाव आपला होईल अशा पद्धतीने पूर्तता करणं हे आवश्यक झालेलं आहे. यानंतर आपण परत एका मागच्या कलमामध्ये येतो. पोट नियमांचं कलम आहे, कलम 13. तर पोट नियम हे प्रत्येक संस्थेचं धर्मग्रंथ मानला जातो. अंतर्गत व्यवहारांचे नियम नियमावली हे पोट नियमामध्ये असतात. सहकार कायदा ज्या पद्धतीने बदलत जातो त्याच पद्धतीने पोट नियमामध्येही बदल करता येतात. पोट नियम हे संस्थेच्या सभासदांवर बंधनकारक असतात. संस्थेच्या बाहेरच्या त्रयस्थ व्यक्तीवर पोट नियमांचं बंधन नसतं. सहकारी संस्थांचं अंतर्गत व्यवस्थापन हे कशा पद्धतीने नियंत्रित करावं, कशा पद्धतीने त्याची कार्यपद्धती असावी या सर्वाचा उहापोह या पोट नियमामध्ये असतो. पोट नियम ही वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा संस्थेची सर्वसाधारण सभा ही ह्या पोट नियमांना मंजुरी देत असते. या मंजुरी दिल्यानंतर असे मंजूर केलेले सर्वसाधारण सभेने मंजूर केलेले पोट नियमाचे प्रारूप हे नोंदणी अधिकाऱ्याने मंजूर केल्यानंतर त्याला प्रभाव प्राप्त होतो. जिथपर्यंत नोंदणी अधिकाऱ्याच्या मंजुरीची मोहर या पोट नियमांच्या शब्दरचनेवर उमटत नाही तोपर्यंत पोट नियमांना कायद्याचा प्रभाव नसतो. पोट नियम हे कायदा नाहीयेत, पण कायद्याचा फोर्स या मंजुरीनंतर त्याला प्राप्त होतो. सहकारी संस्था जर पोट नियम दुरुस्ती करायचे असेल तर त्यासाठी विशिष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो, ज्यामध्ये पोट नियमाची शब्दरचना ही महत्वाची असते. संचालक मंडळाने ते मंजूर करून शिफारस करायची असते. सर्वसाधारण सभेच्या समोर पोट नियम मंजूर व्हावे लागतात आणि हे मंजूर झालेले पोट नियम नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन त्याने मंजुरी दिली की त्या दिवसापासून ते संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये अंतर्भूत होतात आणि त्यांचा अंमल हा चालू होतो. त्यामुळे परस्पर पोट नियमामध्ये बदल करता येत नाही. सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन त्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याची मंजुरी ही आवश्यक असते. सभासदांना पोट नियमांच्या दुरुस्ती संदर्भात अवगत करावं यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर 14 दिवसाची नोटीस ही पाठवावी लागते. त्याचबरोबर जर विशेष सर्वसाधारण सभा असेल तर 7 दिवसाची नोटीस ही सभासदांना पाठवावी लागते आणि त्या नोटिसीनंतरच झालेल्या सभेमध्ये अशा पद्धतीने पूर्वी ठरल्याप्रमाणे शब्दरचना ठेवून ती शब्दरचना मंजूर झाली की मग तो पोट नियम सहकार खात्याच्या मंजुरीने अंमलात येतो. आता नोंदणी अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव सादर केल्यानंतर नोंदणी अधिकारी संस्थेचं म्हणणं आवश्यक ऐकून घेतो आणि त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी अगर नामंजुरी देतो. हा प्रस्ताव मंजूर करणं किंवा नामंजूर करणं या दोनच गोष्टी नोंदणी अधिकारी करू शकतो. मंजूर केलेल्या शब्दरचनेमध्ये बदल करून मंजुरी देणं अशा प्रकारचा प्रकार नोंदणी अधिकारी करू शकत नाही. हे सहकारी संस्थांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादा पोट नियम आपण मंजूर करतो, आपली सर्वसाधारण सभा मंजूर करते, तो पोट नियम तसाच्या तसा मंजूर करणं हे नोंदणी अधिकाऱ्याला करता येतं. त्याला ते मान्य नसेल, तो कायद्याच्या परिघात नसेल, वेगवेगळ्या परिपत्रकांच्या बरहुकूम तो नसेल तर तो पोट नियम तो नामंजूर करू शकतो. पोट नियमातल्या शब्दरचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार निबंधकांना नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती आपण सर्वांनी जाणून घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर आपण कलम 32 वर येऊ. अनेक वेळेला अनेक संस्थांमध्ये माहितीच्या अधिकारात वेगवेगळे विषय विचारले जातात, वेगवेगळी माहिती विचारली जाते आणि मग विनाकारण संचालक मंडळ टेन्शन खाली येतं. पण सहकारी संस्थांना माहितीचा अधिकार हा लागू नाही. या संदर्भात अनेक निर्णय झालेले आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांनी माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज आला तर माहिती देण्याची घाई करण्याचं कोणतंही कारण नाही. त्याऐवजी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती सादर करण्याचे प्रावधान सहकारी संस्थांना लागू नाही. त्यामुळे माहितीच्या अधिकाराखाली आपण विचारलेली माहिती देणं माहितीच्या अधिकारातल्या प्रावधानांप्रमाणे संस्थांवर बंधनकारक नाही. अशा आशयाचं पत्र आपण या माहितीच्या अधिकारातल्या प्रश्नांना दिलं
तर ते अधिक कायदेशीर ठरेल असं मला वाटतं. त्याच संदर्भाने माहितीचा अधिकार हा नंतर आला, पण त्यापूर्वीपासून कलम 32 हे सहकार कायद्यामध्ये अंतर्भूत कलम आहे. हे कलम अत्यंत महत्वाचं आहे. या कलमाच्या माध्यमातून सभासदांना संस्थेचे पोटनियम पाहणं, संस्थेचे आर्थिक पत्रक पाहणं, संस्थेच्या सभासदांची लिस्ट पाहणं, संस्थेचं इतिवृत्त पाहणं, या सहकार कायद्याची प्रत पाहणं, संस्थेच्या सभासदाचं रजिस्टर पाहणं, या संदर्भातले अधिकार हे या कायद्यातल्या तरतुदीने दिलेले आहेत. माहितीच्या अधिकाराखालचा कायदा आणि त्याने आलेल्या ज्या काही नवीन संकल्पना आहेत तेच प्रावधान 32 कलमाप्रमाणे सहकारी संस्थांच्या या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे. या 32 कलमाप्रमाणे आपल्याला संस्थेच्या कार्यालयीन वेळेत जाऊन सभासद हा पोटनियमाची मागणी करू शकतो पाहण्यासाठी, संस्थेच्या सभासदाचं रजिस्टर पाहण्यासाठी मागणी करू शकतो, संस्थेची ऑडिटेड आर्थिक पत्रक ही पाहण्याची मागणी तो करू शकतो. त्याचबरोबर संस्थेच्या व्यवस्थापक समितीचं इतिवृत्त तो पाहायला मागू शकतो, संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त तो पाहायला मागू शकतो. ह्या एवढ्या गोष्टी तो संस्थेच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत जाऊन पाहणी करण्याची मागणी करू शकतो. आणि हे पाहिल्यानंतर जर या कागदपत्रांची कोणती प्रत त्याला आवश्यक असेल तर त्या संदर्भात तो संस्थेकडे स्पेसिफिक अर्ज करू शकतो आणि त्या अर्जामध्ये त्याने हे म्हणणं आवश्यक असतं की यासाठी आवश्यक असणारी फी भरण्यास मी तयार आहे. आज त्याच्या अर्जाचा शेवट हा अशाच पद्धतीने होणं आवश्यक आहे की फी भरणं हे तिथे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यानंतर ही फी भरून घेऊन अशी फी त्या सभासदाने भरल्यानंतर ज्या दिवशी तो सभासद ती फी भरेल किंवा अनामत रक्कम भरेल त्या दिवसानंतर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण वर आता सांगितल्या त्या गोष्टी त्या सभासदाला प्रतीच्या रूपात उपलब्ध करून देऊ शकतो. परत एकदा या संदर्भात सांगतो की पोटनियम कायद्याचं पुस्तक, सभासदाची यादी, ऑडिटेड आर्थिक पत्रक, इतिवृत्ताची प्रत, मग ते मासिक सभेचं असेल, व्यवस्थापक समितीचं असेल किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेचं असेल, ह्या एवढ्याच गोष्टी सभासद संस्थेकडून मागू शकतो. हे मागण्यासाठी सुद्धा आवश्यक ती फी संस्थेने सांगितल्याप्रमाणे त्याने भरणं गरजेचं असतं. एखादा अर्ज आपल्याकडे आल्यानंतर लगेच आपण ती माहिती देण्याची घाई करतो. अशी घाई करण्याची आवश्यकता नाही. कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्याने आपल्याकडे फी भरली किंवा अनामत खाती रक्कम भरली तर ती रक्कम भरल्याच्या दिवसापासून 1 महिन्याच्या आत आपल्याला त्याला ती माहिती द्यायची आहे. आणि ती माहिती मी आता सांगितलेल्या मुद्द्यांपुरतीच मर्यादित आहे. ही माहिती सभासद मागू शकतो. अशा पद्धतीने 32 कलमाप्रमाणे जे प्रावधान आहे त्याचा नेटका आणि नियमित वापर हा सभासदही करत असतात. संस्थेच्या संचालक मंडळानेही या संदर्भात माहिती घेणं आवश्यक आहे. आणि मला या ठिकाणी सांगायचंय की संस्थेचा ऑडिट रिपोर्ट हा उपलब्ध करून देण्याची तरतूद 32 कलमामध्ये नाही. ती अन्य कलमाच्या माध्यमातून मागू शकतो, पण 32 कलमामध्ये संस्थेचा ऑडिट रिपोर्ट मागण्याची तरतूद उपलब्ध केलेली नाही. इतिवृत्त या संदर्भात सुद्धा हायकोर्टाची एक जजमेंट आलेली होती. त्याच्यामध्ये काही इंटेरियम स्टे मिळालेला होता. नंतर मात्र ते मॅटर मला वाटतं कॉम्प्रोमाइजने मिटलं, त्यामुळे नंतर पुढची जजमेंट आली नाही. पण आत्ताच्या स्थितीमध्ये कायद्यातलं जे तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे व्यवस्थापक मंडळाचं इतिवृत्त, वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त याच्या प्रती सभासदाला आवश्यक फी भरल्यानंतर प्राप्त होऊ शकतात. यानंतर मी पुढे 69 कलमावर जातो की जे कलम आता खूप चर्चेत आहे. या कलमानुसार संस्थेचा निव्वळ नफा आणि या निव्वळ नफ्यातून रिझर्व्ह फंडाची तरतूद केल्यानंतर 20% रक्कम
ही सामाजिक निधीवर खर्च करता येते. संघीय संस्थेच्या मंजुरीने संस्था निव्वळ नफ्यातून रिझर्व्ह फंडाची तरतूद केल्यानंतर सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यासाठी 20% रक्कम बाजूला काढून ठेवू शकतात आणि संघीय संस्थेच्या मंजुरीने आपल्याला सामाजिक कार्यावर ही रक्कम खर्च करता येते. आत्ताचा कालखंड हा सामाजिक कार्य हे अधिक जोमाने करण्याचा कालखंड आहे. समाजाला या सामाजिक मदतीची गरज आहे. यावेळेला सहकारी संस्था आपल्या नफ्यामधून आवश्यक ती तरतूद जर केलेली असेल तर तो निधी या सर्व कामकाजासाठी वापरू शकतात. सामाजिक कामासाठी काम करण्याची तरतूद ही सहकार कायद्यात अंतर्भूत आहे. त्या कायद्यातील कलमामध्ये 20% रक्कम निव्वळ नफ्याच्या रिझर्व्ह फंडाची तरतूद केल्यानंतर जर आपण या कामासाठी बाजूला ठेवली तर तसा निधी निर्माण केला तर आपल्याला संघीय संस्थेच्या मंजुरीने ही रक्कम खर्च करता येते. मध्यंतरी सरकारने एक परिपत्रक काढलंय. आत्ताच्या कालखंडामध्ये प्राईम मिनिस्टर फंड असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, स्थानिक ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी केलेला निधी असेल, याच्यासाठी सहकारी संस्था संघीय संस्थेची मंजुरी न घेता ही रक्कम खर्च करू शकतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये या प्रावधानाचं महत्व अधिक असल्यामुळे मी या संदर्भात उहापोह केला. यानंतर मी थेट 11(1)(a) या प्रकरणावर येतो. या प्रकरणानुसार 144(2)(a) पासून नवीन सेक्शन हे अंमलात आले. 11(1)(a) हे प्रकरण पतसंस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण सहकार कायद्यामध्ये अंतर्भूत झालं. आता 11(a) प्रमाणे 144(2)(a) या कलमाखाली कोण कोण येतं, कोणत्या कोणत्या प्रकारच्या संस्था येतात हे जाणून घेणं आवश्यक आहे. या नवीन कलमाचा प्रभाव हा सर्व पतसंस्था, मग त्यामध्ये नागरी सहकारी संस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, पगारदारांच्या पतसंस्था या सर्व संस्था अंतर्भूत झालेल्या आहेत. थोडक्यात म्हणजे सर्व प्रकारच्या पतसंस्था, मग त्या नागरी पतसंस्था असतील, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असतील किंवा पगारदार लोकांच्या सहकारी पतसंस्था असतील, या तिन्ही प्रकारच्या संस्थांना 11(1)(a) हे कलम लागू झालं. 11(1)(a) या कलमाप्रमाणे सहकारी पतसंस्थांच्या नियमनासाठी नियामक मंडळ ही नवीन व्यवस्था अस्तित्वात आली. सहकारी संस्था किंवा सहकारी पतसंस्था कोणत्या कोणत्या पद्धतीची कामं करू शकतात या संदर्भातही 144(4)(a) कलमाप्रमाणे त्याचं विस्तृत विवेचन करण्यात आलं. त्यानुसार सहकारी पतसंस्था ठेवी उभारणं, कर्ज देणं, तारणी कर्ज, विनातारीख तारणी कर्ज देणं अशा प्रकारचं कामकाज करू शकतात. त्याचबरोबर कर्जासाठी तारण घेतलेल्या मालमत्ता ताब्यात घेणं, त्याची विल्हेवाट लावणं, त्याची व्यवस्था पाहणं हेही काम पतसंस्था करू शकतात. एखादा व्यवसाय ताब्यात घेणं, त्या व्यवसायाची व्यवस्था पाहणं, तो व्यवसाय डिस्पोज ऑफ करणं हेही काम पतसंस्था करू शकतात. जर अशा व्यवसायासाठी आपण कुठच्या पद्धतीचं कर्ज दिलं असेल तर संस्था आपल्या कामकाजासाठी, आपल्या उपयोगासाठी मालमत्ता खरेदी करणं, ती विकसित करणं, ती रिडेव्हलप करणं, त्याचं नूतनीकरण करणं अशा पद्धतीचं कामही करू शकतात. आणि त्याचबरोबर राज्य सरकार स्पेशल आदेश देऊन जी कामं करायला सांगेल ते उद्देश पतसंस्थांच्या कामकाजामध्ये समाविष्ट होतील. पतसंस्थांच्या कामकाजाचा दायरा हा स्पेसिफाय करण्यात आलाय या 144(4)(a) कलमाप्रमाणे. सरसकट कोणतीही कामं आता आपण करू शकणार नाही. तर या 144(4)(a) ने सांगितल्याप्रमाणे
तेवढीच कामं आता पतसंस्था करू शकतील. त्यामुळे पतसंस्था जी अनेक कामं करत आली की ज्यामध्ये वीज बिल स्वीकारण्यापासून वेगवेगळी कामं होती, त्या पद्धतीची कामं या नवीन कायद्याचा अंमल चालू झाल्यापासून आपल्याला करता येणारी नाहीत. प्रामुख्याने ठेवी उभारणे, प्रामुख्याने कर्ज वितरण करणे, तारणी कर्ज असेल, विना तारणी कर्ज असेल, ते वितरण करण्याचं प्रमुख काम आपल्याला करायचं आहे. या कर्जासाठी ज्या सिक्युरिटी म्हणून आपण घेतलेल्या असतील त्या सिक्युरिटींची विल्हेवाट आपल्याला लावावी लागली तर त्या दृष्टीने आवश्यक कामकाज आपण करायचंय. स्वतःचं ऑफिस तयार करण्यासाठी आवश्यक असेल तर प्रॉपर्टी खरेदी करणं, त्याची व्यवस्था करणं, त्याचं नूतनीकरण करणं, या पद्धतीचं काम या पतसंस्था करू शकतील. मात्र 144(4)(a) कलमाच्या बाहेर जाऊन कोणतंही काम पतसंस्थांना यापुढे करता येणार नाही. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं कलम अंतर्भूत झालं 144(5)(a). या कलमाप्रमाणे सभासद नसलेल्या व्यक्तीकडून आता पतसंस्था ठेवी स्वीकारू शकणार नाही. जर अशा ठेवी पतसंस्थांनी स्वीकारल्या असतील तर त्या ठेवी या 2 वर्षामध्ये आपल्याला परत कराव्या लागतील किंवा अशा ठेवीदार सभासदाला आपल्याला संस्थेचं सभासद करून घ्यावं लागेल. त्यामुळे ही नवीन तरतूद आली. या तरतुदीप्रमाणे नाममात्र सभासदाकडून आपण ज्या ठेवी स्वीकारत होतो त्या ठेवी यापुढे आपल्याला स्वीकारता येणार नाहीत. हा कायदा अंमलात आलेला आहे. 1 वर्षाची मुदत जवळजवळ झालेली आहे. त्यामुळे या 1 वर्षामध्ये उरलेल्या 1 वर्षामध्ये आता आपल्याला अशा पद्धतीने नाममात्र सभासदाकडून जर काही ठेवी आपण स्वीकारल्या असतील तर त्या ठेवी परत करणं किंवा अशा सभासदाला नाममात्र सभासदावरून नियमित सभासद करून घेणं हे आपल्यावर बंधनकारक असणार आहे. नवीन 144(5)(a) कलमाप्रमाणे सभासद नसलेल्या व्यक्तीकडून आता सहकारी संस्था, सहकारी पतसंस्था ठेवी स्वीकारू शकणार नाहीत. हे नवीन बंधन सर्व पतसंस्थांवर आलेलं आहे. हे बंधन जसं नागरी बिगर शेती पतसंस्थांवर आहे त्याच पद्धतीने याच कलमामध्ये पगारदार पतसंस्थांचा समावेश होत असल्यामुळे हे बंधन पगारदार पतसंस्थांवरही प्रामुख्याने आलेलं आहे. त्यामुळे सर्व संस्थांनी सर्व ठेवीदारांना सभासद करून घेणं हे आता अनिवार्य झालेलं आहे. याच्या पुढचं सेक्शन जो आहे तो 144(7)(a) हा एक सेक्शन महत्वाचा आहे. आणि या सेक्शन प्रमाणे पतसंस्था कोणत्याही प्रकारचा वस्तूंचा व्यापार करू शकणार नाहीत. कुठच्याही प्रकारचा वस्तूचा व्यापार पतसंस्थांनी करायला नवीन कायद्याने प्रत्यावाय केलेला आहे. वस्तू विक्री करणं, विक्रीसाठी वस्तू खरेदी करणं अशा पद्धतीचं काम आपण करू शकणार नाही. त्यामुळे हा एक नवीन गोष्ट आहे. अनेक पतसंस्थांनी आपल्या शॉपी सुरू केल्या होत्या, रास्त दराची दुकानं सुरू केलेली होती. प्रामुख्याने पगारदार पतसंस्थांनी अनेक ठिकाणी अशा पद्धतीने या ऍक्टिव्हिटी चालू केलेल्या होत्या आणि त्या चांगल्या प्रकारच्या लाभ देणाऱ्या ऍक्टिव्हिटी होत्या. मात्र नवीन तरतुदीनुसार पतसंस्था कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग आता करू शकणार नाहीत. त्यामुळे सर्व पतसंस्थांनी या 144(6)(a) कलमाचा अभ्यास करून त्या अनुषंगाने आपल्या ऍक्टिव्हिटी या कलमाच्या बंधनात राहून कशा करता येतील याचा विचार करणं गरजेचं आहे. मात्र कुठच्याही पद्धतीचं ट्रेडिंग करणं, वस्तूंचा विनिमय करणं या पद्धतीचं कामकाज आता पतसंस्थांना करता येणार नाही. त्याचबरोबर 144(7)(a) हा नवीन सेक्शन आहे. या सेक्शन प्रमाणे आता ज्या प्रॉपर्टीज पतसंस्थांच्या उपयोगात नसतील अशा प्रॉपर्टीज 7 वर्षाच्या आत आपल्याला डिस्पोज ऑफ करून टाकाव्या लागणार आहेत. एखादी जागा आपण घेतो, ती जागा कालांतराने आपल्याला अपुरी पडायला लागते. त्यामुळे
आपण नवीन कार्यालय घेतो, जुनं कार्यालय आपण तसंच पाडून ठेवतो. तर अशा वेळेला जर ते कार्यालय आपल्या वापरात नसेल तर 7 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला ते डिस्पोज ऑफ करून टाकावं लागणार आहे. म्हणजे ज्या मालमत्ता आपल्या संस्थेच्या उपयोगात नाहीत, वापरात नाहीत, त्या मालमत्ता तशाच होल्ड करून ठेवणं याच्यावर आता बंधन आलेलं आहे. आता संस्था ज्या प्रॉपर्टीज ह्या वापरात नाहीत त्या प्रॉपर्टीज 7 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थांना डिस्पोज ऑफ करून टाकाव्या लागणार आहेत. हे एक नवीन प्रावधान, त्याचा कॉग्निजन्स आपण सर्वांनी घेणं हे आवश्यक आहे. यानंतर 144(9)(अ) या कलमावर येतो. सद्यस्थितीमध्ये या कलमाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. पतसंस्थांनी ठेवायचा कॅश रिझर्व्ह या संदर्भात तरतूद या कायद्यातील कलमामध्ये आहे. नियामक मंडळ ही जी संकल्पना या कायद्याप्रमाणे आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा आपलं नियमन करण्यासाठी अस्तित्वात आली, त्या नियामक मंडळाला प्रत्येक पतसंस्थेने किती प्रमाणात CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह ठेवावा हे ठरवून देण्याचा अधिकार देण्यात आला. आपल्याकडे असणाऱ्या एकूण ठेवींच्या प्रमाणात हा कॅश रिझर्व्ह ठेवायचा आहे. हा रिझर्व्ह ठेवताना संस्थांनी ओपन केलेल्या बँकेमध्ये उघडलेल्या करंट अकाउंटमध्ये किंवा 15 दिवसाच्या मुदतीच्या ठेवीमध्ये किंवा संस्थेच्या बँकेमधील सेव्हिंग खात्यामध्ये ही रक्कम ठेवणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये 1% रक्कम, एकूण ठेवींच्या 1% रक्कम ही CRR म्हणून ठेवण्यासंदर्भात नियामक मंडळाने निर्णय केलाय. जे प्रत्येक संस्थेला रोख तरलता म्हणून आपल्या ठेवींच्या प्रमाणात 1% रक्कम एकतर करंट खात्यामध्ये, एकतर सेव्हिंग खात्यामध्ये किंवा एक रोख स्वतःच्याकडे ठेवून किंवा 15 दिवसाच्या मुदतीच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा ठेवून हा CRR मेंटेन करायचा आहे. आपण CRR मेंटेन केलेला आहे. या संदर्भात प्रत्येक क्वार्टर नंतर, प्रत्येक तिमाही नंतर 15 दिवसात रजिस्ट्रारकडे या संदर्भात माहिती देणं हेही पतसंस्थांवर बंधनकारक आहे. सद्यस्थितीमध्ये हा CRR सर्वच पतसंस्थांसाठी महत्वाचा आहे, कारण का बहुतेक संस्थांकडे पैशाचा इन्फ्लो हा बराच स्लो झालेला आहे. उलट पक्षी बाहेर जाणारा पैसा हा अधिक मोठ्या प्रमाणावर बाहेर जातोय. त्यामुळे या CRRचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. जर एखाद्या संस्थेकडे अधिकचा SLR असेल, SLRच्या प्रमाणापेक्षा अधिकची रक्कम जर ठेव स्वरूपात ठेवलेली असेल तर अशा अधिकच्या रकमेवर जर संस्थेने ओव्हरड्राफ्ट काढलेला असेल तर असा ओव्हरड्राफ्ट हा CRR म्हणून ट्रीट करता येऊ शकतो. हे एक महत्वाचं प्रावधान या कायद्यातील तरतुदीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे 144(9)(अ) प्रमाणे सर्व पतसंस्थांनी कशा पद्धतीने CRR ठेवावा, किती प्रमाणात तो असावा या संदर्भात निर्णय करण्याचा अधिकार हा नियामक मंडळाला दिलेला आहे. नियामक मंडळ वेळोवेळी हे प्रमाण ठरवत असतं. 2% असलेलं प्रमाण सद्यस्थितीमध्ये नियामक मंडळाने निर्णय करून 1% पर्यंत खाली आणलेलं आहे. त्यामुळे 1% रक्कम एकूण ठेवींच्या प्रमाणात पतसंस्थांनी स्वतःकडे रोख स्वरूपात होल्ड करणं किंवा करंट खात्यामध्ये जमा करणं किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा करणं किंवा 15 दिवसापेक्षा जास्त नाही एवढ्या मुदतीच्या योजनेमध्ये ती गुंतवणं आणि अशी गुंतवलेली रक्कम ही CRR समजली जाईल अशा प्रकारची तरतूद 144(9)(अ) कलमाप्रमाणे करण्यात आलेली आहे. त्यानंतर 144(10)(अ) हे कलम आहे. त्याच्यामध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड अशी याची तरतूद आहे. एकूण ठेवीच्या प्रमाणात पतसंस्थांनी स्टॅट्युटरी रिझर्व्ह म्हणून 25% रक्कम ही 70 कलमाप्रमाणे ज्या बँका सांगितलेल्या आहेत अशा स्वरूपाच्या बँकांमध्ये डिपॉझिट ठेवणं हे अनिवार्य आहे. 25% रक्कम एकूण ठेवीच्या प्रमाणात प्रत्येक संस्थेने, मध्यवर्ती बँक असेल, MSE बँक असेल किंवा नॉर्म्स पूर्ण करणाऱ्या अर्बन कोऑपरेटिव्ह शेड्यूल बँका असतील किंवा नॅशनलाइज बँका असतील, या बँकांमध्ये ही रक्कम ठेवणं हे अनिवार्य आहे. या संदर्भातही दर तिमाहीनंतर 15 दिवसाच्या आत आपण या 3 महिन्यामध्ये कशा पद्धतीने स्टॅट्युटरी रिझर्व्ह हा मेंटेन केला याची माहिती
ही निबंधकाला देणं हे पतसंस्थांवर बंधनकारक आहे. सद्यस्थितीमध्ये 25% हे मिनिममचं लिमिट आहे आणि 40% हे मॅक्झिममचं लिमिट या कायद्याने ठरवलेलं आहे. मिनिमम 25% रक्कम, एकूण ठेवीच्या 25% रक्कम ही SLR म्हणून करणं हे आता प्रचलित नियामक मंडळाच्या निर्णयाप्रमाणे 25% रक्कम ही SLR ठेवावी असा निर्णय त्यांनी केलाय. पण हा निर्णय हा 40% पर्यंत वाढवू शकतात असं प्रावधान सहकार कायद्यामध्ये आहे. सद्यस्थितीमध्ये 25% मर्यादा SLR साठी ठेवण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातलं रिपोर्टिंग हे वारंवार आपल्याला निबंधकाकडे दर 3 महिन्यानंतर हे करावयाचं आहे. त्याचबरोबर नियामक मंडळाला वेगळे अधिकार दिलेले आहेत. नियामक मंडळ संस्थांच्या एकूण व्यवहारामध्ये किती टक्के व्याजाने ठेव घेऊ शकते, त्याचा मिनिममचा व्याजदर काय असावा, मॅक्झिममचा व्याजदर काय असावा, कर्जाचा मिनिममचा व्याजदर काय असावा, मॅक्झिममचा व्याजदर काय असावा, या संदर्भात निर्णय हा नियामक मंडळाने करणं हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीकडून किती अधिकतम मर्यादेपर्यंत ठेव संस्था स्वीकारू शकते या संदर्भातही निर्णय हा नियामक मंडळ करू शकतं. एका व्यक्तीकडून मॅक्झिमम किती लिमिट पर्यंत ठेव घ्यायची या संदर्भातला निर्णय नियामक मंडळ वेळोवेळी करू शकतं. त्याच पद्धतीने संस्थांनी प्रशासकीय खर्च किती मर्यादेपर्यंत करावेत या संदर्भातही निर्णय हे नियामक मंडळ करू शकतं. त्याचबरोबर स्टॅबिलायझेशन फंडला कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन करावं, त्याचं प्रमाण काय असावं या संदर्भातही निर्णय हे नियामक मंडळ करू शकतं. त्यामुळे बहुतेक निर्णय जे पतसंस्थांच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक आहे त्याची पॉलिसी ठरवण्याचे हे नियामक मंडळाने करणं हे अपेक्षित आहे. आता सांगितलं त्याप्रमाणे SLR किती असावा, CRR किती असावा, त्याच्यामध्ये बदल कसा कसा करावा या सर्व संदर्भातले निर्णय हे नियामक मंडळाने करणं हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर काही डायरेक्टिव्ह निर्देश हे पतसंस्थांना देण्याचा अधिकार या नियामक मंडळाला दिलेला आहे. यानुसार NPA ची वर्गवारी कशा पद्धतीची असावी, संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह लोकांचे क्वालिफिकेशन काय असावं या संदर्भातही निर्देश ही नियामक मंडळ म्हणून केलेली रचना ही पतसंस्थांना देऊ शकते. नियामक मंडळाचं काम हे अनन्यसाधारण महत्व असलेलं असं काम आहे. सहकारी संस्था पतसंस्थांचे व्यवहार कशा पद्धतीने वाढवत जावेत, कशा पद्धतीने ते नियंत्रित ठेवावेत या सर्व संबंधात हे नियामक मंडळ वेळोवेळी आपलं कामकाज निर्णय घेऊन करणार आहे. आजपर्यंत हे नियामक मंडळ स्थापन झाल्यानंतर अशा पद्धतीचं कामकाज हे चालू आहे. त्याचबरोबर मोरेटोरियम ही एक नवीन तरतूद 24A कलमाप्रमाणे 144-24A या कलमाप्रमाणे आपल्या पतसंस्थांवर आलेली आहे. हा मोरेटोरियम पतसंस्थांचं हित लक्षात घेऊन हे नियामक मंडळ निश्चित करू शकतं. ज्या वेळेला पतसंस्था अडचणीत येतात त्यावेळेला पतसंस्थांच्या समोर ठेवीदारांच्या रांगा लागतात आणि अशा ठेवीदारांना एक रकमी रकमा परत करणं हे अवघड असतं. अशा वेळेला त्या संस्थेला नोटीस देऊन त्या संस्थेचं म्हणणं ऐकून घेऊन अशा पद्धतीने निर्देश हे नियामक मंडळ पतसंस्थांना देऊ शकतं. मग अशा वेळेला संस्थेने किती मर्यादेपर्यंत ठेवी उभ्या कराव्यात, संस्थेने किती मर्यादेपर्यंत रक्कम विड्रॉ करावी, त्याचबरोबर पतसंस्थेने किती मर्यादेपर्यंत ठेवीदाराला एक रकमी रक्कम परत करावी या सगळ्या संदर्भात वेगवेगळे निर्देश हे नियामक मंडळ देऊ शकतं आणि या निर्देशांचं बंधन हे पतसंस्थांना पाळावं लागतं. त्यामुळे हे एक नवीन प्रावधान आलेलं आहे की ज्यामध्ये ठेवी परत करण्यासंदर्भातही ठेवी उभारण्यासंदर्भातही नियामक मंडळ पतसंस्थांना वेगवेगळे निर्देश त्यांचं हित लक्षात घेऊन देऊ शकतं. अशा या सगळ्या माध्यमातून हे नियामक मंडळ प्रभावी पद्धतीने पतसंस्थांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. याचबरोबर स्टॅबिलायझेशन फंडाची ही निर्मिती केलेली आहे. या स्टॅबिलायझेशन फंडाची निर्मिती करून पतसंस्थांच्या ठेवींना
संरक्षण देण्यासाठी काही प्रावधान करण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे आणि या स्टॅबिलायझेशन फंडाला प्रत्येक संस्थांनी अंशदान करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये विविध माध्यमातून अनेक संस्थांनी केलेली मागणी या माध्यमातून सहकार मंत्र्यांनी या अंशदानाच्या कॉन्ट्रीब्युशनवर सद्यस्थितीत मला वाटतं स्टे दिलेला आहे, स्थगिती दिलेली आहे. 31 मार्च पर्यंत ती स्थगिती होती. त्याच्यानंतर परत या सर्व गोष्टींना स्थगिती मिळावी म्हणून राज्य पतसंस्था फेडरेशन असेल, सहकार भारती असेल, अनेक फेडरल बॉडीज असतील, या प्रयत्न करतायत की हे अंशदानावर परत या वर्षीसाठी स्थगिती मिळणं आवश्यक आहे. स्टॅबिलायझेशन फंडाचं नेमकं कामकाज काय आहे, त्यांची कार्यपद्धती कशा पद्धतीने विकसित केली गेलेली आहे या संदर्भात माहिती सर्व पतसंस्थांना व्हावी, यासाठी पतसंस्थांनीही या स्टॅबिलायझेशन फंडाची रचना समजून घेणं आवश्यक आहे आणि या माध्यमातून या स्टॅबिलायझेशन फंडाचं कामकाज खरोखर उपयुक्त होईल का या संदर्भातही आपलं मतप्रदर्शन करणं हे आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून सहकार खात्याकडे स्टॅबिलायझेशन फंड या संपूर्ण संकल्पनेवर अधिक काम करून हा स्टॅबिलायझेशन फंड कशा पद्धतीने उपयुक्त होईल असा प्रयत्न प्रत्येक सहकारी संस्थांमधील कार्यकर्त्याने नेत्याने करणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. सद्यस्थितीत या अंशदानावर स्थगिती दिलेली आहे. मात्र कायद्यामधील तरतुदीचा जर अंमल करायचं असं शासनाने ठरवलं तर प्रत्येक संस्थेला नियामक मंडळ ठरवेल त्या प्रमाणात या स्टॅबिलायझेशन फंडाला कॉन्ट्रीब्युशन करणं हे अनिवार्य राहणार आहे. हेच अंशदान जर पतसंस्थांनी केलं नाही तर ते वसूल करण्याचं प्रावधानही कायद्यामध्ये आहे. त्याचबरोबर एकदा केलेलं अंशदान कोणत्याही कारणास्तव संस्थेला रिफंड मिळणार नाही. त्यामुळे हा स्टॅबिलायझेशन फंड हा ज्या संस्था अडचणीत येतील त्या संस्था अडचणीत आल्यानंतर त्या संस्थांच्या ठेवीदारांना त्यांच्या 50,000 रकमेपर्यंतच्या ठेवी त्या परत कराव्यात यासाठी गठीत झालेला आहे. त्याचबरोबर स्टॅबिलायझेशन फंडातून जर स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंडाच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाला असेल, तो कमी पडत असेल, लिक्विडिटी कमी पडत असेल तर या सगळ्या संदर्भातही काही मदत या स्टॅबिलायझेशन फंडाच्या माध्यमातून संस्थांना व्हावी अशा प्रकारची रचना स्टॅबिलायझेशन फंडाच्या माध्यमातून केलेली आहे. याचबरोबर आणखीन काही संकल्पना या कायद्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये पिनल ऍक्शन दिलेले आहेत. त्या तपशीलवार सांगण्या हे फार विस्तृत ठरेल. त्यामुळे 144(2)A प्रकरण 11 हा नवीन चॅप्टर जो अंतर्भूत झाला तो विशद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. याचबरोबर सहकारी संस्थांचं ऑडिट, सहकारी संस्थांची कर्ज वसुली या संदर्भातही 91 कलमाप्रमाणे असेल, 101 कलमाप्रमाणे असेल, सहकारी संस्थांना कामकाज करता येतं. त्याचबरोबर 164 कलमाप्रमाणे ज्या वेळेला दिवाणी न्यायालयात सहकारी संस्थांसंदर्भात एखादा वाद दाखल केला जातो आणि असा वाद दाखल करण्यापूर्वी जर त्या वादाचा विषय घेऊन नोंदणी अधिकाऱ्याकडे 2 महिने अगोदर जर नोटीस विरुद्ध पक्षाने दाखल केलेली नसेल किंवा अशा प्रकारची प्रिव्हियस नोटीस जर 2 महिने आधी दिलेली नसेल तर सहकारी संस्थांविरुद्धचा वाद हा दिवाणी न्यायालयात दाखल करून घेतला जात नाही किंवा अशा प्रकारे दाखल झालेला वाद असेल आणि जर नोटीस दिलेली नसेल तर तो वाद दिवाणी न्यायालयात टिकत नाही. अशा प्रकारचं प्रावधानही या संपूर्ण सहकार कायद्यामध्ये आहे. मी गेला 1 तास आपल्या समोर सहकार कायदा त्यातली काही महत्त्वाची प्रावधानं विशद करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी मला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. सहकार भारतीचं काम हे सातत्याने सुरू आहे. सहकार सुगंध हे मासिक सातत्याने प्रकाशित केलं जात आहे. या सहकार सुगंध मासिकाचे आपण सर्वांनी सभासद व्हावं. या मासिकामध्येही अनेक महत्त्वाचे विषय आणि माहिती ही आपण पाहू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला सहकार संस्थांचं जे काम आहे ते अधिक प्रभावशाली पद्धतीने करता येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सहकार भारतीच्या एकंदर ऍक्टिव्हिटीशी आपण सर्वांनी सम्मिलित व्हावं. सहकार सुगंध याची वर्गणी भरून वर्गणीदार व्हावं आणि तो सहकार सुगंध आपण प्राप्त करून घ्यावा.
सहकारामध्ये काही प्रिन्सिपल ठेवून काम करण्यासाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करावेत, ही जी संकल्पना सहकार भारतीची आहे ती खरोखरच वंदनीय आहे आणि त्या माध्यमातून सहकार हा अधिक प्रभावी पद्धतीने काम करेल असा विश्वास मला वाटतो. या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि कोरोना विरुद्ध अधिक प्रखर लढाई करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत. या कोरोनाच्या संकटापासून लवकर मुक्ती मिळावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय सहकार.